Hello students, today we will see about standard 7th general science and lesson 4th nutrition in living organisms. So watch full video, subscribe this channel, share this video and like this video and press the bell icon because full explanation is given with the proper language. So मराठी मध्ये आज आपण याला एक्सप्लेन करू. सो फर्स्ट दिलेला आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांच्यामध्ये न्यूट्रिशन कसं होते. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड असिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अदर बॉडी इज कॉल्ड ॲज फूडस्टफ्स. आता आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे लाईफ प्रोसेसेस होत असतात. तर जे सबस्टन्स आपण डायजेस्ट करतो आणि असिम्युलेट म्हणजे यूज करतो त्याला एनर्जी म्हणून, त्याला आपण ग्रहण करतो, खातो, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी भेटते, त्याच्यामुळे आपली ग्रोथ होते आणि आपली हेल्थ चांगली असते, तर त्याला म्हणतात फूडस्टफ. त्याला जेवण म्हणू आपण, अन्न. वी गेट सेव्हरल टाईप ऑफ न्यूट्रिशन्स फ्रॉम फूडस्टफ. आपण वेगवेगळे न्यूट्रिशन घेऊ शकतो आणि ते दोन टाईपमध्ये कन्सिडर केले जाते, मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स. ठीक आहे. आता सर्वात पहिले आपण बघू न्यूट्रियंट्स म्हणजे काय. तर द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड विच टेक्स प्लेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. फूड खाणे आणि त्याचं यूज करणे म्हणजे त्याला आपण म्हणतो न्यूट्रिशन. आता याची नीड काय, गरज काय. टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. पहिले तर आपल्याला एनर्जीचा सप्लाय झाला पाहिजे, काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी पाहिजे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची ग्रोथ झाली पाहिजे. टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यू. डॅमेज सेल्स आणि टिश्यूज रिपेअर झाले पाहिजे. टू फाईट डिसीज. आणि आपण डिसीजसोबत लढलो पाहिजे. याचे दोन टाईप आहे, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड थस नरिश देमसेल्व्स कॉल्ड ॲज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही ऑर्गॅनिझम स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणतो, म्हणजे प्लांट. दुसरा आहे हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम. काही ऑर्गॅनिझम हे दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात, जसं का प्लांट, ॲनिमल, फॉर देअर फूड, त्यांचं जेवण खाण्यासाठी. सो धिस इज कॉल्ड ॲज हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. जसं का आपण झालो, आपण दुसऱ्यावर जगतो, आपण प्लांट खातो. प्लांट हे स्वतः जेवण स्वतः बनवते आणि आपण प्लांटला खातो. तर न्यूट्रिशनचे हे दोन टाईप होते, ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक. त्याच्यानंतर न्यूट्रियंट्सचे वेगवेगळे पार्ट आहे. म्हणजे न्यूट्रियंट्स जसं का कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे खूप जास्त प्रमाणात लागते आपल्या बॉडीला. जास्त म्हणजे मॅक्रो, म्हणून याला मॅक्रो न्यूट्रियंट्स म्हटले जाते. आणि मिनरल, विटॅमिन हे खूप कमी क्वांटिटीमध्ये लागते म्हणून यांना मायक्रो न्यूट्रियंट्स असं म्हटले जाते. ठीक आहे. नंतर आहे ऑटोट्रॉपिक प्लांट्स. तर तुम्हाला होमवर्क राहील इथून इथपर्यंत लिहायचं आहे, सबस्टन्सेसपासून, या सबस्टन्सेसपासून तर हे इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे. नंतर ऑटोट्रॉपिक प्लांटमध्ये हा आणि हा एवढं लिहायचं आहे. ठीक आहे, हे दोन पॅराग्राफ. तर ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे काय. सो प्लांट ज्यांना ग्रोथ करायची आहे त्यांनासुद्धा फूड पाहिजे आणि ते स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. दे प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. सनलाईट आणि क्लोरोफिल यांच्या सहाय्याने ते बनवतात. आता क्लोरोफिल म्हणजे काय, ज्याच्यामुळे ग्रीन कलर भेटलेला आहे पानांना, त्या पिगमेंटला, त्या छोटूशा पिगमेंटला क्लोरोफिल म्हटलेलं आहे. आणि क्लोरोफिल असलं म्हणूनच फूड स्वतःचं स्वतः बनवू शकते प्लांट्स. ओके. सो प्लांट मेक देअर ओन फूड विथ द यूज ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. हवेमधलं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जमिनीमधलं घेऊन प्लांट्स हे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, फोटोसिंथेसिस. ठीक आहे. तर कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट, क्लोरोफिल गिव्ज अस फूड. ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये फूड भेटते त्यांना, प्लस ऑक्सिजन. तर ही फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे, ही तुम्ही लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ फूड. प्लांट हे काय करतात, लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात आणि तेच केमिकल एनर्जी ते काय करत असतात, यूज करत असतात. वॉटर, मिनरल आणि सॉल्ट आर ॲब्झॉर्ब बाय द रूट्स फ्रॉम द सॉईल. वॉटर, मिनरल, सॉल्ट हे तर रूट्स हे ॲब्झॉर्ब करून टाकतात जमिनीमधून आणि स्टेम काय करते, लिव्हजपर्यंत ट्रान्सपोर्ट करते. लिव्हज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड ॲज स्टोमॅटा. लिव्हज यांना मायक्रोस्कोपिक छोटेसे ओपनिंग्स असते, त्याला स्टोमॅटा म्हणतो. आणि तिथूनच ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड एअरमधून घेत असतात. क्लोरोप्लास्ट हा जो लिव्हमध्ये
प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये काय असते, क्लोरोफिल, आणि हाच सनलाईट ॲब्झॉर्ब करतो आणि मग कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर घेतो आणि त्याच्यामधून फूड बनवतो आणि या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन बाहेर निघतो. ठीक आहे. आणि लिव्स शिवाय सुद्धा काही पार्ट्स जे ग्रीन कलरचे आहे जसं का स्टेम हे सुद्धा काय असतात, त्यांच्यामध्ये कधी कधी क्लोरोफिल असते. नंतर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे प्लांटमध्ये. सो द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड द फ्लोएम. दोन वेगवेगळ्या नळ्या आहेत, दोन वेगवेगळ्या टाईपच्या नळ्या आहेत प्लांटमध्ये. मग ते स्टेममध्ये आहे, रूटमध्ये आणि लीफमध्ये सुद्धा आहे. एका नळीचं नाव आहे झायलेम, दुसऱ्याचं आहे फ्लोएम. झायलेमचं काय काम आहे माहिती आहे का मिनरल आणि वॉटर हे जे जमिनीमधले आहे ना ते रूट्समधून वरपर्यंत आणणे. हे जे निळ्या कलरचं दिसते ते झायलेम दिसते. हे घ्या, हे जमिनीमधून न्यूट्रिएंट्स जे पाणी आहे आणि दुसरे मिनरल्स आहे हे घेऊन पूर्ण प्लांट्समध्ये चालला. नंतर फ्लोएम काय करते, फ्लोएम आता हे जे यांनी जेवण जे बनवलं हे बनवलेलं जेवण पूर्ण प्लांट्समध्ये देते आणि रूटमध्ये सुद्धा देते. सो फ्लोएम हा लीफपासून तर पूर्ण प्लांट म्हणजे इथून चालू होते तर इथून पूर्ण प्लांट्समध्ये तो जेवण पसरवते. तर याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्याला दिसून पडते प्लांटमध्ये, पण यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रेटरी सिस्टीम हे सेपरेट नसते. ठीक आहे. सो प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स हे काय करतात, कार्बोहायड्रेट्स तयार करतात फोटोसिंथेसिसने. कार्बोहायड्रेटमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते. प्रोटीनमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन असते. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तर आपल्याला कार्बोहायड्रेटपासून भेटले, पण नायट्रोजनचं काय ते तर पाहिजे प्लांटला, मग ते कुठून घ्यायचं. सो एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. एअरमध्ये गॅसियस नायट्रोजन आहे ना, पण प्लांट ते घेऊ शकत नाही. म्हणून त्यांना काय करावं लागते, त्यांना कंपाऊंड फॉर्ममध्ये म्हणजे नायट्रिक किंवा नायट्रेट्स या फॉर्ममध्ये नायट्रोजन ते घेऊ शकतात. आणि त्याच्यासाठी काय असते, वेगवेगळ्या प्रोसेस असते. तर पहिली आहे बायोलॉजिकल फिक्सेशन आहे नायट्रोजनचा. 2 डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट द बायोलॉजिकल फिक्सेशन. वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम हे काय करू शकतात, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन घडवून आणू शकतात. रूट्स नोड्यूल ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. हे जे चण्याचे जे मुळं आहे त्याच्यावर तुम्ही दाणे दाणे किंवा अशी गाठी पाहिन. हरभऱ्यावर पाहिलं तर तुम्हाला दिसून जाईल, हरभरा चना ज्याला म्हणतो आपण, त्याच्या रूट्सवर तुम्हाला गाठी दिसन. ते रूट्स काय आहे, रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया आहे, त्यांची कॉलनी आहे ते. आणि हे काय करतात, धीज मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. हे बाहेरचं नायट्रोजन घेतात, त्याला नायट्रेटमध्ये बनवतात आणि ते नायट्रेटच कोणाला पाहिजे, रूट्सला. म्हणून हे जे गाठी आहे, हे जे रायझोबियम बॅक्टेरिया आहे हे रूट्सला खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप त्यांना महत्त्वाचं आहे, फायदेशीर आहे. ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम जसं का ॲझोटोबॅक्टर हे सुद्धा सॉईलमध्ये प्रेझेंट असते आणि दे अल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. ते सुद्धा ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन हे नायट्रेट्समध्ये कन्वर्ट करत असतात. कधी कधी काय होते, लाईटनिंग म्हणजे विजा जे चमकतात ना, ते हवेमधलं जे नायट्रोजन आहे पावसाळ्याच्या पिरियडमध्ये, तर ते हवेमधलं नायट्रोजनसुद्धा याला ते कन्वर्ट करून नायट्रोजन ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतात. पुढे ते पाण्यासोबत जमिनीमध्ये येते आणि नायट्रेटमध्ये कन्वर्ट होते. तर जे वीज चमकते ना ते सुद्धा फायद्याची ठरते. त्याच्यानंतर आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशन. काही केसेसमध्ये काय होते, एकपेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त वेगवेगळे प्लांट्स एकासोबत राहतात आणि एकमेकाची गरज भागवतात. अँड धिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड ॲज सिम्बायोटिक न्यूट्रिशन. हे सुद्धा डेफिनेशन लिहायची आहे तुम्ही नोटबुकमध्ये. हे एवढी. काही फंजाय जे आहे ना, ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट. काही फंजाय जे आहे ना ते रूट दुसऱ्या प्लांटच्या रूटजवळही ग्रो होतात. ते त्यांना न्यूट्रिशन, प्लांट्स काय करते, त्या फंजायला न्यूट्रिशन देते. फंजाय त्याच्या बदल्यामध्ये त्याला काय देते, मिनरल आणि वॉटर. ठीक आहे. आणि मिनरल आणि वॉटर या प्लांटला भेटला आणि फंजायला जेवण भेटलं. आणि अशा प्रकारे फंजाय आणि अल्गी सोबत राहू शकतात. फंजाय दुसरा प्लांट सोबत राहू शकते. आणि फंजाय आणि अल्गी जर सोबत असले तर त्याला लायकेन म्हणतो आपण, दगडफूल म्हणते त्याला मराठीमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे सुद्धा सिम्बायोटिक न्यूट्रिशन आपण पाहू शकतो.
नंतर आहे हेट्रोट्रॉपिक प्लांट. काही प्लांट आहे ज्यांच्यामध्ये क्लोरोफिलच नाही, मग ते काय करण, ते काय मरून जाईल का? नाही. तर ते काय करतात, द प्लांट दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक प्लांट. आता हे दुसऱ्या प्लांटवर जगतात, त्यांच्या रूट्समध्ये एवढा पॉवर नसते का ते जमिनीमध्ये पूर्ण अंदरपर्यंत घुसन. हे रूट्स कायच्यामध्ये घुसतात, दुसऱ्या प्लांट्समध्ये, आणि त्यांनी जे जेवण केलं झायलेम आणि फ्लोएममधून ते हे घेऊन घेतात आणि जेवण करून टाकतात, म्हणजे यांचं काम भागून जाते. समजत आहे ना? तर अशांना काय म्हणतात, पॅरासायटिक प्लांट. तुम्ही आंब्याच्या झाडावर अमरवेल पाहिलीच असेल, कुस्कुटा म्हणतात त्याला, जसं का लॅरॅन्थस, कुस्कुटा हे सुद्धा त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि यांच्यामध्ये क्लोरोफिल नसते म्हणून हे जेवण बनवू शकणार नाही, आणि हे कम्प्लिटली पॅरासायटिकच असतात. आणि हे मेन जो झाड आहे त्याच्यावरच जगतात, आणि मेन झाडाला म्हणतात होस्ट प्लांट. ओके. नंतर आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट. सर काही प्लांट्स हे काय होतात, इन्सेक्टवर जगतात, ते किडे खातात डायरेक्ट. कसं? कारण की त्यांच्यामध्ये काय असते, क्लोरोफिल असते, स्वतःचं जेवण ते स्वतः बनवू शकते, पण ते नायट्रोजन नाही घेऊ शकत ना. ते तर आपण पहिलेच पाहिलं, नायट्रोजन ते बनवू शकत नाही. तर काही प्लांट काय करत होते, रूट्समधूनच नायट्रोजन घेत होते, पण हे काही प्लांटमध्ये हे बी पॉवर नाही आहे. मग ते काय करतात, जसं का ड्रोसेरा बर्मॅनी नावाचं फ्लावर आहे, हे असं हे मस्त पिंक कलर आणि रेड कलरचा चटक असते, आणि याच्यावर काय असते, दाणे 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 असते, आणि त्याच्यावर स्टिकी सबस्टन्स असते, आणि ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ऑन द टिप्स ऑफ द हेअर. आणि त्याच्यावर जे हेअर असते त्याच्यावर स्टिकी सबस्टन्स असते, ती किडे त्याच्यावर येतात, त्या कलरले पाहून चांगलं वाटते, त्यांना वाटते खूप चांगलं फूल आहे, ते तिथं खायले, त्याचा रस प्यायला येतात, आणि स्वतः ते चिपकून जाते त्या झाडाला, आणि ते झाड त्यांना मारून टाकते. आणि श्रीलंकामध्ये 1737मध्ये सर्वात पहिले जोहान्स बर्मन यांनी त्या प्लांटला आयडेंटिफाय केलं, म्हणूनच याचं नाव आहे ड्रोसेरा बर्मानी. त्यांच्या नावाच्या ऑनरमध्ये त्याला नाव देण्यात आलं. नंतर आहे सॅप्रोफायटिक प्लांट. म्हणजे काय? तर असे प्लांट जे डेड अँड डिकेईंग प्लांट आणि ॲनिमलवर जगतात, म्हणजे जे सडलेले, कुजलेले, मेलेले प्लांट किंवा ॲनिमल आहे त्यांच्यावर जगतात, तर त्यांना काय म्हटलं जाते, सॅप्रोफायटिक प्लांट. याची सुद्धा डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायची. तर प्लांट्स विच ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड अँड डिकेईंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज सॅप्रोफायटिक प्लांट्स. आणि जसं का फंजाय, जसं का मशरूम आहे, ईस्ट आहे, सर्व काय सॅप्रोफाईट आहे. फंजाय काय करते, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, डायजेस्टिव्ह ज्युसेस त्याच्यावर सोडते डेड प्लांट किंवा ॲनिमलवर, आणि त्यांना पचवून टाकते, आणि ते सोल्युशन हे पिऊन टाकते, आणि अशा प्रकारे ते जगतात. समजलं? नंतर आहे रोल ऑफ न्यूट्रिएंट्स. आता न्यूट्रिएंट्सचा रोल काय आहे प्लांटवर? तर नायट्रोजन हा इम्पॉर्टंट आहे, प्रोटीनचा आणि क्लोरोफिल आणि सायटोप्लाझमसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जर नायट्रोजन नसला तर प्लांटमध्ये काय फरक येईल, रिटार्डेड ऑर स्टंड ग्रोथ, त्यांची वाढ कमी होऊन जाते, खुंटते, म्हणजे जेवढं वय झालं त्यांचं तेवढं ते वाढणार नाही, आणि पाने हे पिवळी होतात. फॉस्फरस जर असला तर काय होईल, कन्व्हेन्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. लाईट एनर्जीला केमिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी महत्त्वाचं काम कोण करते, फॉस्फरस. पण हे जर नसला तर अर्ली लीफ फॉल, पानं लवकर गळतात, लेट फ्लावरिंग, फुलं लवकर येत नाही, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स, आणि रूट्स चांगले वाढत नाही, म्हणजे झाड इझिली पडू शकते. पोटॅशियम जर असला तर नेसेसरी फॉर मेटॅबॉलिक ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे झायलेम फ्लोएम आहे ना यांचं काम खूप चांगल्या रीतीनं चालते पोटॅशियम असला तर. पण हे नसला पोटॅशियम तर वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लिव्स, पाने गळतात किंवा एकदम निस्तेज होतात, चमकदार पाने राहणार नाही, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट, आणि ते कार्बोहायड्रेट बनवू शकणार नाही. नंतर आहे मॅग्नेशियम. तर क्लोरोफिलच्या प्रोडक्शनसाठी मॅग्नेशियम आणि आयरन हे दोन्हीही महत्त्वाचे आहे, आणि हे दोन्ही नसले तर ग्रोथ कमी होते आणि पाने पिवळी पडतात. नंतर आहे मॅग्नीज. हा मेन प्लांट हार्मोन आहे, तो तयार करण्यासाठी मॅग्नीज यूजफुल होते, आणि मॅग्नीज जर नसला तर वाढ पूर्ण खतम होऊन जाते, आणि स्पॉटेड लिव्जला डागं पडतात. आणि नंतर आहे झिंक. झिंक हा प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स ॲट देअर इंटरमिजिएट्स, म्हणजे हार्मोन्स जे असतात प्लांटचे त्यांच्या मधात चांगले समतोल साधला पाहिजे म्हणून ते युजफुल असतात, आणि ते जर नसले झिंक तर रिटार्डेड ग्रोथ आणि येलोईंग ऑफ लिव्ह होते. अशा प्रकारे हे प्लांट्समधलं न्यूट्रियंट त्याचे टाईप आपण बघितले. त्याच्यानंतर न्यूट्रिशन इन ॲनिमल, तर हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. ह्या सेकंड पार्टमध्ये आपण लेसन त्याला कंप्लीटच करून टाकू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, आणि सबस्क्राईब केल्याबद्दल ॲडव्हान्समध्ये थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.